21 मार्च 2026 चा तो दिवस विजयवाडा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे एका मोठ्या कटाचा पर्दाफाश केला। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या पोलीस दलात खळबळ उडवून दिली। विजयवाडा येथून सुरू झालेली तपासाची साखळी थेट हैदराबादच्या चंचलगुडा भागापर्यंत पोहोचली। एका भारतीय 38 वर्षीय महिलेचे धागेदोरे जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना आयसिस आणि आकिशशी जोडल्याचं उघड झालंय। या प्रकरणी मोहम्मद रहमतुल्लाह शरीफ, मोहम्मद दानिश आणि मिर्झा सोहेल बेग या 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्यावर तातडीनं UAPA म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला। या तिघांच्या चौकशीत एक नाव समोर आलं ज्यानं पोलिसांनाही चक्रावून सोडलं। ते नाव सईदा बेगम। हैदराबादच्या गजबजलेल्या चंचलगुडा भागात राहणारी ही महिला या टोळीची महत्त्वाची कडी असल्याचं स्पष्ट झालं। ही सईदा पतीपासून विभक्त झाली होती। 6 वर्षांच्या निष्पाप मुलासह आईवडिलांकडे राहत होती आणि तिथूनच कारभार चालवायची। वरवर पाहता एका सामान्य महिलेसारखी वाटणारी ही सईदा पण डिजिटल जगात मात्र तिची एक वेगळीच ओळख आहे। सईदा ही इस्लामिक संघटनेचे रहमतुल्लाह शरीफ याच्या 15 सदस्यीय टोळीचा सक्रिय भाग होती। गेली 1 वर्षापासून ती या टोळीच्या संपर्कात होती। गरीब आणि गरजू महिलांना जाळ्यात ओढून त्यांची दिशाभूल करायची आणि पाकिस्तानात पाठवायची। डिजिटल सोशल मीडियावर तिने वेगळीच ओळख निर्माण केली होती। सईदा केवळ तांत्रिक मदत करत नव्हती तर ती रिक्रुटमेंट एजंट भरती करणारी म्हणून काम पाहायची। प्रामुख्यानं आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कौटुंबिक छळ सोसणाऱ्या किंवा कट्टरपंथीय विचारसरणीकडे झुकलेल्या महिलांना ती टार्गेट करायची। चांगलं जीवन किंवा धर्मासाठी मोठं काम करण्याचं आमिष दाखवून या महिलांना तयार करायची। या महिलांना नेपाळ किंवा इतर छुप्या मार्गांनी पाकिस्तानात पाठवायचे। सईदा बेगमच्या अटकेनं केवळ एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला नाही तर भारत आणि पाकिस्तानमधील मनी ट्रॅफिकिंग फॉर टेरर दहशतवादासाठी मानवी तस्करी सारखा मोठा प्रकार उघडकीस आलाय। सईदा बेगम ही हाय प्रोफाईल दहशतवादी नव्हती तर ती एक लो प्रोफाईल स्लीपर सेल म्हणून काम करत होती। समाज व्यवस्थेतील ढालचा वापरून तिनं गेल्या वर्षभरात अनेक महिलांना पाकिस्तानमध्ये हवाला किंवा तस्करांच्या माध्यमातून पोहोचवल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवली आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांमधील महिला असल्याची शक्यता देखील यामध्ये आहे। आयसिस आणि आकिस सारख्या संघटना महिलांचा वापर हेरगिरीसाठी, हनी ट्रॅपसाठी किंवा हल्लेखोर तयार करण्यासाठी करतात। सोशल मीडिया आजच्या काळात संवादाचं साधन आहे, पण सईदासाठी ते दहशतवादाच्या प्रचाराचं हत्यार बनलं होतं। ती प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या आयसिस आकिस नेत्यांच्या भाषणांचा आणि त्यांच्या कट्टरपंथीय विचारसरणीचा पाठपुरावा करायची। एका बाजूला मुलाचं पालन पोषण आणि दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटांचं कट्टरपंथी साहित्य पसरवणं हा तिचा दुहेरी चेहरा पोलिसांच्या कारवाईमुळे जगासमोर आला। पहाटेच्या सुमारास संपूर्ण शहर झोपलं होतं तेव्हा पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकानं सईदाच्या घरावर छापा टाकला। तिला ताब्यात घेण्यात आलं आणि आता तिला विजयवाडा येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे। टोळीचा मुख्य सूत्रधार कोण, त्यांना परदेशातून रसद मिळत होती का आणि या 15 सदस्यीय टोळीतील इतर 11 सदस्य कुठे आहेत या प्रश्नांची उत्तरं आता पोलीस शोधतायत। ही घटना आपल्याला सावध करणारी आहे। सोशल मीडियाचा वापर करताना आपण कुणाच्या संपर्कात आहोत आणि आपल्याकडे येणारी माहिती नेमकी काय आहे याची पडताळणी करणं काळाची गरज बनली आहे। सईदा बेगमच्या अटकेमुळे एक मोठं जाळं उघड झालंय।